थँक्यू सो मच प्रदीप सावंत सावंके सर. 32-22 गावचा आवाज तुम्ही ऐकलात. बॉलर नेम प्लीज आमच्यापर्यंत कळवा. आदित्य सध्या दाखल झाला. दुसऱ्या बाजूला पृथ्वी. पहिला चेंडू पृथ्वीराजनं खेळलाय. यावेळेस धाबा किती मिळणार आहेत? पहिल्याच बॉलवरती धाबा 4 ना चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे पाहावं लागेल. चांगला चेंडू हलक्यातनं खेळले. आडव्या बॅटने 1 रन मिळाली आहे. दुसरी साठी धावत आहेत. तोपर्यंत पोहोचणार आहेत. अपील करण्याचा प्रयत्न. यावेळेस 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे पाहावं लागेल. यावेळेचा चेंडू पृथ्वीनं आडव्या पॅटनं खेळलाय. वा, या बॉलवरती धाबा 6 मिळतील. पृथ्वीला कळालं आर्यन मोरे हे मिनिट आलाय. नो लुक आडव्या बॅटनं. ओड स्ट्रोक. पृथ्वीचा क्लास आहे. ज्या खेळाडूनं संपूर्ण पाटणचं नाव घेऊन आपल्या गावाचं नाव घेऊन भवानीनगर सळवे या गावचा हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रभर 7 समुद्रा पलीकडं आपलं नाव घेऊन जाणारा हा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामधला पृथ्वीराज यादव चिक्कू या नावाने या खेळाडूला जाणलं जातं. या बेटचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. वाईट +1 येताना पाहायला मिळेल. म्हणजे 2 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत आणि या 2 धाब्याने फलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. वाईट +1 आली आहे म्हणजे टीमची टोटल आता तुम्हाला पाहायला मिळेल 14 धाबा फलकावरती आहेत. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. धाबा धाव फलकावरती आहेत 14. बॉलर निघालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? जागा सोडली आहे हो का नाही? डेंजर झोन. तोपर्यंत एकच रन वरती थांबवलंय. चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच कोणती टीम घेऊन जाईल हे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला प्रमोद. मुकादम चषक मध्ये ज्या खेळाडूनं 50 धाबा ठोकल्या याही खेळाडूची व्हिडिओ व्हायरल होताना प्रत्येकानं पाहिलंय. या बेटचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे पलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 16 धाबा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू खेळलाय. धाबा किती मिळतील? यावेळेस धाबा पाहिलं तर 6 टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. चांगली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम फटका. खतरनाक. रिप्ले दाखवला जाईल. रिप्ले पहा. चांगला फटका. भवानीनगर सळवे या टीमचा प्रमोद त्यानं खेळला हा फटका. पुढचा बॉल. 1 टू गो. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कोणती रन मिळणार नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा धावफलकावरती आहेत 22.
22 रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या बाजूला आता पृथ्वी आता स्ट्राईक एंडला खेळ. टीम आहे बनपुरी गोलंदाजीसाठी. चला कोणताही वेग घेऊ नका बनपुरी टीम. लगेच पुढचा चेंडू पुढचा गोलंदाज लगेच पाठवायचा आहे. आतापर्यंत पलकावरती धाबा 22 आहेत. 22. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडस आत येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2. संजय देसाई यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये जमा होतील याची नोंद घ्या. आमच्यापर्यंत पोहोचवलंय तालुक्याचे दाजी पृथ्वीराजनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फक्त एक धाव मिळणार आहे आणि मी एक धाव ऍड करेन. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 23 धाबा. धाव पलकावरती आहेत. 23 रन तुम्हाला पाहायला मिळतील. 1.2 चा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरची मॅच तुमच्या समोर सुरू आहे. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. अनुभव आहे. प्रचंड अनुभव आहे. गोलंदाजी मार्क वरती अमित यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची चर्चा आहे पृथ्वी. यावेळेचा बॉल पृथ्वीराजनं आडव्या बॅटनं केलाय. तोपर्यंत 1 बाउन्स. धाबा 4 देऊन जातोय. चौकार येताना पाहायला मिळेल. वा खतरनाक. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. फलकावरती धाबा तुम्हाला 27 पाहायला मिळतील. 27. सन्माननीय आदरणीय शिबा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक 2026 पडल्यानंतर थोडा बाहेर होतोय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल आलाय म्हणजे धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचेल. संजय दादा देसाई पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी कायम सहकार्य करणारे व्यक्ती महत्व चित्ता त्यांना म्हटलं जातं. पृथ्वीराजचा क्लास आहे. आडव्या बॅटनं या बॉलवरती धावा 6 मिळतील. षटकार येताना पाहायला मिळतोय. ओल्ड स्ट्रोक पृथ्वी यादव. जीवाची राग झाली तरी चालेल पण स्वप्नाची माती होऊ देणार नाही हे पृथ्वीने या मॅच मध्ये सांगितलंय. अप्रतिम फटका. खतरनाक. मिड विकेटला खेळलाय. रिप्ले पहा. ओहो फटका खेळला मिड विकेटला. यावेळेस पाहिलं तर हो मुकादम यांना आणखीन एक पृथ्वी यादवचा आडव्या बॅटचा क्लास आहे. वा सलगचा दुसरा येताना पाहायला मिळतोय. खतरनाक रोमांचक सामना. 41 धावा 41 तुम्हाला जरूर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी त्या दूर करा. आज संघर्ष करा. उद्या स्वतःची ओळख बनवा. ही ओळख पृथ्वीराजनं बनवली आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. भवानी नगर सळबे गावाचं नाव घेऊन संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूची चर्चा केली जाते. वा पृथ्वीला सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. रिप्ले पुन्हा दाखवलाय. रिप्ले दाखवला जातोय. वा 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 नो लुक क्लास आहे पृथ्वीराज यादवचा. खतरनाक. ओव्हर क्रमांक 3 चा पहिलाच बॉल. 1 रन मिळेल. नितीन दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये.
नितीन यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 42 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेसचा चेंडू खेळलाय. धाबा किती मिळणार आहेत यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये 6 धाबेसाठी येईल. षटकार येताना पाहायला मिळतोय 6 धाबेसाठी. आतापर्यंत धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचली आहे. 48 धाबा. रिप्ले पहा. लॉंग ऑन मध्ये खतरनाक फटका. प्रमोद कदम हा एक मातबर खेळाडू आहे भवानीनगर साहेबेचा. दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज 11 बॉल 30 वरती खेळतोय. प्रमोद पाहिलं तर 4 बॉल 13 वरती बॅटिंग करतोय. बॉस चषक या दोन्ही खेळाडूंनी गाजवलंय असं बोलायला हरकत नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस पाहिलं तर एकच धाव मिळेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करणार आहोत आणि या एका धाबेनं पलक पुढे सरकेल. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल 49 रन. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 बाकी आहेत. पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. या बेटचा बॉल आडव्या बॅटनं तर खेळलाय. फिल्डर येणार आहेत. स्टॉप केलाय. दोन धाबा पूर्ण आणि या 2 धाब्यानं पलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 51 पार 51 धाबा भवानीनगर साहेब आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. बनपुरी 11 टीमनं ओव्हर क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतीये 3. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी आहेत. आम्ही कॉल देतोय टॉस साठी. यानंतरची मॅच आम्ही खेळवणार आहोत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं धाबा 6 मिळतील. षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या 6 धाबेनं 57 धाबा पलकावरती आहेत. 57 रन. अप्रतिम बॅटिंग पृथ्वीराज यादवची सध्या चालू आहे. 57 रन. एक लास्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या बेटचा चेंडू खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी धावणार आहेत. तोपर्यंत धाबा या बेट 4 मिळतील आणि 4 धाबेनं धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल 61. जिंकण्यासाठी 62. मारुल 11 कॅप्टन या. पानेरी 11 आपणही कॅप्टन या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पानेरी 11 कॅप्टन या जरूर. मारुल 11 आपलाही कॅप्टन या. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये भवानीनगर सर्वे फिल्डिंग साठी दाखल व्हा. येणारे 18 बॉल 62 धाबा करायचे आहेत विजयासाठी. मारुल 11 कॅप्टन या लगेच. मारुल 11.
सन्माननीय आदरणीय रोहनदादा कदम मावळा ग्रुप अध्यक्ष आपल्या मी मनापासून सरचे स्वागत करेन बॉस चषक 2026 मध्ये सुस्वागतम दादा आपले सरचे स्वागत आहे. मारुल 11 आमचा आभास तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॅप्टन या लगेच. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशन विद्यमान उपाध्यक्ष अनिल शेठ भूमकर साहेब आपलं देखील मी मनापासून सरचे स्वागत करेन सुस्वागतम. कोयना क्रिकेट मधलं दिलदार व्यक्तिमत्व पाटण तालुक्याला कायम सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आपले अनिल दादा मनापासून सरचे स्वागत करेन सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नियमित आर्यन मोरेच्या माध्यमातून देखील बॉस चषकचा एक व्हिडिओ टिपला जाईल. जाब्या इनिंग क्रमांक 2 च्या दिशेनं दुसरा डाव. पहिलाच बॉल पृथ्वीराजचा पडल्यानंतर काटा बदलेल कोण बदलेल. एका बाजूला नितीन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपण पाहिलं तर बॉस दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस या व्यक्ती महत्वाचा बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. चांगला बॉल पृथ्वीराजच्या माध्यमातून. मुकादम म्हटलं तर कॉमेडी विषय चौकार येताना पाहायला मिळेल 4 धाबेसाठी आणि या 4 धाबेनं पलक जाऊन पोहोचेल 4 आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ होताना पूर्ण पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाबा 4 आहेत. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू थोडा बाहेर होता. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर धाव मिळणार आहे फक्त 1 आणि या एका धाबेनं फलक तुम्हाला जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती 5 धाबा. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल पूर्ण झालेत म्हणजे चांगली कामगिरी करावी लागेल. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. बनपुरी टीमचा विचार करावा लागेल. धाबा गोळा कराव्या लागतील. धाबा गोळा केल्या तर मॅच बनू शकते. दुसऱ्या बाजूला पृथ्वी धाबा देऊ शकत नाही. एक वेग आहे टप्पा अचूकता. या बेचा बॉल पडल्यानंतर काटा बदलतोय. कोण बदलेल दिशा बदलेल अशी गोलंदाजी पृथ्वीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1 बॉल बाकी आहे. एक शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला पृथ्वी यादवचा थोडा बाहेर राहिलाय. यावेळेस पहिलं तर वाईट बॉल येतोय आणि वाईट +1 देखील आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 7 वरती. 7 रन. एक लास्ट बॉल बॅटिंग साठी नितीन. शेवटचा बॉल प्रचंड वेग आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फलकावरती धावा 7 तुम्हाला पाहायला मिळतात. 7 रन आहेत. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 55 धाब्याची गरज आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये पृथ्वीराज भवानीनगर सळबे या टीम कडून. दुसऱ्या बाजूला बनपुरी 11 धावा गोळा कराव्या लागतील. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 55 करायचे आहेत. बॉस चषक ही स्पर्धा जो प्रत्येकाच्या मनावरती राज्य करते.
प्लीज द लास्ट कॉल आहे मारुल 11. आपण या लगेच कॅप्टन. मारुल 11 कॅप्टन या जरूर. तुम्हाला एक आम्ही लास्ट कॉल देतोय मारुल टीमला. यावेळेचा चेंडू तडाखा दिलाय, लांबलचक अंतर पार केलंय, सीमा पार, चेंडू फरार. 6 धाबा यावेळेस टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलर निघाला, रिप्ले दाखवलाय. बॅटच्या रनर मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. आकाशाला गबस निघालणारा लॉंग ऑफ मध्ये. दोन बॉलचा खेळ पूर्ण झालाय. चांगला चेंडू. यावेळेस 1 रन मिळेल. एकाच रनवरती थांबवलंय तोपर्यंत चुकी. धाबा 4 मिळतील यावेळेस. छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडतील. 17 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 17 धाबा आहेत. 3 बॉलचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 बॉल पूर्ण झालेत. या मॅचचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली आहे. मिड विकेट मध्ये 18 रन आता स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी प्रमोद कदमची राहिली आहे. 4 बॉलचा खेळ पूर्ण. शेवटचे 2 बॉल बाकी. ओहो यावेळेस जाणून घेतलाय. टायमिंग परफेक्ट आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 6 धाबेसाठी टीम आता जाऊन पोहोचेल 24 वरती. 24 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना सांगितलं नितीननं, शांत बे मी किती बसणार आहे. शांत बसायला मी काही संत नाहीये. चांगला बॉल, चांगला बॉल. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. कोण कोणाला कमी नाहीये बॉल चषक मध्ये. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. तुम्हाला मारणार तर मी तुला रोखणार. असं क्रिकेट पाहायला मिळतंय. 24 धाबा 24. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत बॉलिंग करणाऱ्या टीम कडून चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या डावामध्ये पाहिलं पृथ्वीराजची बॅटिंग, प्रमोद कदमची बॅटिंग ही अप्रतिम राहिली आहे. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी प्रमोदची चांगली तुम्ही पाहिली, पृथ्वीची चांगली पाहिली. आता येणारे 6 बॉल 38ची गरज आहे. बॉलिंग साठी आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये नवनाथ या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. स्ट्राईक एंडला मंगेश आहे. पहिलाच बॉल जाणून घेतलाय. फटका तर खेळलाय. यावेळेस धावा किती मिळणार आहेत आपण पाहिलं तर कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 माघारी चाललाय. बॅटर होईल गॉन. चलो जाऊचा इशारा. वक्रतुंड आर्टचे अमित दादा मोरे आपलंही आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय राजदादा शेलार आपलंही आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. वांजोळे गावचे अस्सल मराठा बाना हॉटेलचे राजदादा शेलार, राजदादा शेख या आपलं सरचे स्वागत आहे. एकच धाव आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. धावपलकावरती धाबा 25 तुम्हाला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. बॉलर सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा चेंडू वेगाला हाताळलाय. पडल्यानंतर थोडासा कट होतोय, कट केला जातोय.
पंचवीस धाबा, 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला, 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. एक आहे शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू हवेमध्ये खेळलाय, ढगामध्ये लाइटिंग लावण्याची कामगिरी. अखेरीस विकेटचं पतन, बॅटर गॉन होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. भवानीनगर सळबे संघ या मॅच मध्ये विजय मिळवतोय. पानेरी 11 आपण या. पानेरी 11 कॅप्टन या, तुम्हाला कॅप्टन बोलवा आणि पानेरी 11 या. टॉस साठी या. पानेरी 11 आणि भवानीनगर सळबे आपण टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. हॅलो हॅलो यस दोन्ही टीम्स कॅप्टन आपणास विनंती, आपण टॉस साठी लगेच यायचं आहे.